अगं ऐक ना, माझं वजन खूप वाढतंय, केस पण गळतायत, सतत थकवा जाणवत असतो, झोपही पूर्ण होत नाही. अशा एक ना अनेक तक्रारी आपण रोजच एकमेकींना सांगत असतो. सांगतो, ऐकतो आणि दुर्लक्ष करतो. आणि हळूहळू डोकं वर काढू लागतात पीसीओडी आणि थायरॉइड सारखे आजार. मी याच विषयावर आज तुमच्याशी बोलणार आहे. मी आहे संध्या, तुमची साखव सखी. पीसीओडी आणि थायरॉइड का होतो, कशामुळे होतो, त्याची कारणं काय, पीसीओडी आणि थायरॉइड म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, त्याची ट्रीटमेंट काय, या गोष्टी तर आपण रोज इंटरनेटवर सतत ऐकतो, वाचतो. त्यामुळे आता जणू काही ते आपल्या पाठच झालेले आहे. तेव्हा मी आज तुम्हाला यापैकी काहीही सांगणार नाही. होय, मी सांगणार आहे पीसीओडी आणि थायरॉइड सारख्या हार्मोनल इनबॅलन्ससाठी कारणीभूत असणारा एक वेगळा अँगल, जो मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. मी स्वतः एक पीसीओडी वॉरियर आहे. होय, मी स्वतःला आणि पीसीओडी सोबत जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीला वॉरियरच म्हणते. कारण हार्मोनल इनबॅलन्स सोबत जगणं हे काही एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही. आणि ते त्याच समजू शकतात ज्या यातून जात आहेत. सतत चेहऱ्यावर येणारे अनावश्यक केस, पिंपल्स, केसांची गळती, भयंकर क्रेविंग्स, मूड स्विंग्स आणि यातून होणारी चिडचिड. आणि तरी सुद्धा हे सगळं ओझं घेऊन आपण आपल्या कुटुंबासाठी स्वतःला वाहून घेत असतो. तेव्हा त्या स्त्रीच्या मनात स्वतःविषयीच्या काय भावना असतील त्या फक्त तीच समजू शकते, जी हे सगळं अनुभवते. बाकी अगदी कुणीही कितीही जवळचं असलं, अगदी आपले पार्टनर जरी, तरी ते हे काही समजू शकत नाही. एकतर ते ऐकून ऐकून दुर्लक्ष करू लागतात किंवा डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देतात. त्यावर मेडिकल ट्रीटमेंट नक्कीच घ्यायला हवी. पण त्यासोबत आणखी एक महत्वाची गोष्ट, ते म्हणजे स्वतःचं हिलिंग. स्वतःचं हिलिंग, स्वतःसाठी वेळ आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवर प्रेम करणं. आता स्वतःवर प्रेम करणं म्हणजे महागडी फेशियल्स, खूप मोठ्या कॉस्टली हेअर ट्रीटमेंट्स करणं नाही. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला वेळ देणं, मला काय हवंय, माझं मन काय म्हणते हे जाणून घेणं. जेव्हा आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त होऊ देत नाही, त्या मनातल्या मनात दाबून ठेवतो, जेव्हा आपल्या इमोशन्स सप्रेस होतात, सतत समाज, कुटुंब, घरातले यांच्या प्रेशरमुळे आपण आपल्या भावनांना व्यक्त होऊ देत नाही, दुर्लक्ष करतो, तेव्हा अशा दाबलेल्या, दडपलेल्या भावना, असे सप्रेस झालेले इमोशन्स मनामध्ये आणि शरीरामध्ये साठत राहतात. आणि साठलेलं तर कधी ना कधी बाहेर येणारच. आणि ते बाहेर येतं अशा स्वरूपांच्या आजारामध्ये. मला जे करायचं होतं ते करायला मिळत नाही, सतत मलाच एकटीला समजून घ्यावं लागतं, माझ्या भावनांना कोणी समजून घेत नाही, मी सतत इतरांशी तुलना, मी अशीच आहे, मी अशीच दिसते, अशी स्वतःबद्दलची निगेटिव्ह इमेज, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, मला असं करायचं होतं पण ते मला करू दिलं गेलं नाही, एखादी कला मला जोपासायची आहे पण मला ती करता येत नाही, किंवा मला व्यक्त होता येत नाही, ह्या ज्या भावना सतत मनात दडपलेल्या राहतात, त्या कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात या अशा आजारांच्या स्वरूपात बाहेर येतात. थायरॉइड, पीसीओडी, हार्मोनल इनबॅलन्स हे सगळे आजार आणि यांचं मूळ हे भावनिक आणि मानसिक आहे, हे तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यामुळंच आपण कधीही ट्रीटमेंटला गेलो तर डॉक्टर पहिले सांगतात, स्ट्रेस घेऊ नका, ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. स्वतःसाठी वेळ देणं ही फार गरजेची गोष्ट आहे. एक गंमत म्हणून सांगते किंवा मी तुम्हाला छोटासा टास्क देते. आपण स्वतःसाठी किती जागरूक आहोत ते यावरून तुम्हाला समजेल. किती जागरूक आहोत ते यावरून तुम्हाला समजेल. आपल्या येणाऱ्या आयुष्याकडून जर तुम्हाला सांगितलं की आपल्या येणाऱ्या आयुष्याकडून एक 10 विश स्वतःसाठी मागा, तर काय असतील बरं त्या तुमच्या विश? मनातल्या मनात काउंट करा.
व्हिडिओ पॉज करा आणि 10-20 काउंट होतात का बघा. पण फक्त स्वतःसाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, आईसाठी, वडिलांसाठी नाही. फक्त स्वतःसाठी 10-20 तुमच्या लक्षात येतात का बघा. मी खात्रीने सांगू शकते आपल्यापैकी बऱ्याच जणींना पोटात. पण जर आत्ता तुम्हाला तुमच्या समोर जर देव उभा राहिला आणि म्हटलं स्वतःसाठी 10-20 माग, तर आपल्याकडे त्या 10-20ची लिस्ट सुद्धा नाही. म्हणजेच याचा अर्थ आपण स्वतःचा विचार करतच नाही आहोत. आपण स्वतःशी संवाद करतच नाही. आपण स्वतःला विचारलंच नाही कधी की तुला काय हवंय ग नक्की, तुला काय करायचंय, तुला कशात आनंद मिळतो. आपण फक्त आयुष्य आहे तसं जगतोय इतरांसाठी. होय, इतरांसाठी. स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःशी संवाद करणं ही फार गरजेची गोष्ट आहे. सुदैवानं मला माझ्या आयुष्यात वेळेतच एक माझी मैत्रीण भेटली, जिने मला स्वतःशी संवाद, मेडिटेशन, प्रार्थना या सगळ्या गोष्टींची ओळख करून दिली. सुरुवातीला ऐकताना फार वेगळं वाटायचं, पण जसजसं समजत गेलं तसं त्या सगळ्या गोष्टींचा माझ्या जीवनावर, माझ्या शरीरावर, माझ्या विचारांवर खूप चांगला आणि पॉझिटिव्ह फरक पडत गेला. म्हणून मलाही तुमच्याशी हे शेअर करावंसं वाटलं. सध्या मी सुद्धा रिकव्हरीच्या प्रवासात आहे. मी सुद्धा हळूहळू या सगळ्यातून बरी होतीये आणि मला खात्री आहे मी लवकरच नक्की या सगळ्यातून बरी होईल. मी स्वतःवर काम करायला सुरुवात केली. मी मेडिटेशन, प्रार्थना, स्वतःशी संवाद करायला सुरू केलं. त्यामुळे माझ्यामध्ये होणाऱ्या हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे जे काही बदल होत आहेत त्यांच्याशी सामना करायला मी आतून तयार होतीये. आणि औषध गोळ्या तर घेतल्याच पाहिजेत. मेडिकल ट्रीटमेंट नक्कीच गरजेची आहे, पण त्याच सोबत एक्सरसाइज, चांगला डाएट आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवर प्रेम करणं ही तितकंच गरजेचं आहे. पण एक लक्षात ठेव, या धावत्या जगात स्वतःची मदत तुला स्वतः करायची आहे. तुझ्या मदतीला कोणी येणार नाही. तेव्हा स्वतःसाठी वेळ काढ. तुला जे करावंसं वाटतंय ते कर. जसं जगावंसं वाटतंय तसं जग. चांगल्या मैत्रिणी निवड, ज्या फक्त गॉसिप्सच नाही तर तुझ्यातले हिडन टॅलेंट शोधून तुला अपलिफ्ट करायला मदत करतील, तुला मोटिवेट करतील. आणि शेवटी एवढंच सांगेन की तुझ्यासारखी सुंदर, प्रेमळ, मेहनती आणि प्रामाणिक फक्त तूच आहेस. तेव्हा लढत राहा, जिंकत राहा, जगत राहा, पण स्वतःसाठी. मी साखर सखी संध्या. धन्यवाद.